केशवाय नमः। ओम नारायणाय नमः। ओम माधवाय नमः। हस्तप्रणाक्षये ऋषिकेशाय नमः। श्री गणेशाय नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। भगवद्गीता जशी आहे तशी समर्पण वेदांत तत्वज्ञानावर सुंदर गोविंद भाष्य लिहिणारे श्रील बलदेव विद्याभूषण यांना समर्पित। पार्श्वभूमी भगवद्गीता जशी पार्श्वभूमी भगवद्गीता जरी स्वतंत्रपणे प्रकाशित केली जात असली आणि वाचली जात असली तर मूलतः ती महाभारत या संस्कृत महाकाव्यात आढळते। महाभारतात सध्याच्या कलियुगापर्यंत घडलेल्या घटनांचे वर्णन दिले आहे। या युगाच्या आरंभी साधारणतः 5000 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णांनी आपला भक्त तथा मित्र अर्जुन याला भगवद्गीता सांगितली। त्यांच्यातील संवाद म्हणजे मानवी इतिहासातील सर्वात महान तत्वज्ञानविषयक तथा धर्मविषयक संवादांपैकी एक आहे। हा संवाद एका घनघोर युद्धापूर्वी घडला आहे। यादी महायुद्ध धृतराष्ट्राचे संबरपुत्र आणि त्यांचे चुलत बंधू पांडव यांच्यात घडले। धृतराष्ट्र आणि पांडू हे 2 भाऊ होते आणि त्यांच्या कुरुवंशात जन्म झाला होता। ते भरत राजाचे वंशज होते आणि राजा भरत यांच्यामुळेच महाभारत हे नाव पडले। थोरला बंधू धृतराष्ट्र जन्मापासूनच आंधळा असल्यामुळे त्याला राज्यपद न मिळता त्याचा धाकटा बंधू पांडू याला मिळाले। पांडूचा तरुणपणी मृत्यू झाल्यामुळे युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव या त्यांच्या 5 पुत्रांचे पालनपोषण काही काळाकरिता राजा झालेल्या धृतराष्ट्राने केले। अशा प्रकारे धृतराष्ट्र आणि पांडू या दोघांचे पुत्र एकाच राजवंशात वाढले। दोघांनाही धृतराष्ट्राने क्षत्रिय विद्येत निष्णात केले आणि पितामह भीष्मदेवांनी मार्गदर्शन केले। की धृतराष्ट्राचे पुत्र आणि विशेष करून सर्वात थोरला पुत्र दुर्योधन हा पांडवांचा अतिशय द्वेष करायचा आणि आंधळ्या तथा दुष्ट प्रवृत्तीच्या धृतराष्ट्राची ही इच्छा होती की पांडूच्या पुत्रांना नव्हे तर आपल्याच पुत्रांना राज्यपद मिळाले पाहिजे। याप्रमाणे धृतराष्ट्राच्या संमतीने दुर्योधनाने पांडूच्या तरुण पुत्राची हत्या करण्याचा कट रचला। पांडव विदुर आणि मामे भाऊ श्रीकृष्ण यांच्या काळजीपूर्वक संरक्षणासाठी असल्यामुळेच आपले प्राण वाचवू शकले। श्रीकृष्ण म्हणजे कोणी सर्वसाधारण मनुष्य नसून स्वयं भगवान आहेत। त्यांनी पृथ्वीवर अवतार धारण केला होता आणि तत्कालीन राजकुळात जन्म घेऊन ते एका राजपुत्राप्रमाणे वावरत होते। ते पांडूची पत्नी आणि पांडवांची माता कुंती किंवा प्रथा हिचे भाचे होते। अशा प्रकारे एक नातेवाईक म्हणून आणि सनातन धर्माचे रक्षण करणारे या नात्याने ते पांडूच्या सदाचरणी पुत्राची बाजू घेत राहिले आणि त्याचे रक्षण करीत राहिले। अंततः
दुर्योधनाने पांडवांच्या धृती क्रीडेकरिता आव्हान दिले. त्या निर्णायक स्पर्धेच्या वेळी दुर्योधन आणि त्याच्या भावांनी पांडवांची शालीन पत्नी द्रौपदी हिला भर राजसभेमध्ये विवस्त्र करून अपमानित करण्याचा प्रयत्न केला. कृष्णाच्या दिव्य हस्तक्षेपामुळे तिची लाज राखली गेली, परंतु त्या द्यूत क्रीडेत फसवणूक झाल्यामुळे पांडव आपले राज्य गमावून बसले आणि त्यांना 13 वर्षे वनवास भोगावा लागला. वनवासातून परतल्यावर पांडवांनी आपले न्यायराज्य परत मिळावे म्हणून दुर्योधनाला विनंती केली, परंतु त्याने स्पष्ट नकार दिला. क्षत्रिय असल्यामुळे राज्य करणे हा त्यांचा धर्म होता आणि म्हणून त्यांनी केवळ 5 गावे मागितली, परंतु दुर्योधनाने उद्धटपणे उत्तर दिले की सुईच्या टोकाइतकी भूमी देखील मी देणार नाही. आतापर्यंत तरी पांडव सातत्याने सहिष्णुता दाखवीत आले होते, तथापि आता मात्र युद्ध करणे अनिवार्य होते. जगभरच्या राजांपैकी कोणी पांडवांची बाजू घेतली तर कोणी कौरवांची बाजू घेतली. तरीसुद्धा श्रीकृष्ण स्वतः शांतिदूत या नात्याने दुर्योधनाच्या सभेत गेले आणि त्यांनी युद्ध टाळण्याची विनंती केली. जेव्हा त्यांची विनंती अमान्य करण्यात आली तेव्हा युद्ध निश्चित झाले. अत्यंत सदाचरणी असलेल्या पांडवांनी श्रीकृष्णांना साक्षात परमेश्वर म्हणून जाणले होते, परंतु धृतराष्ट्राचे पुत्र मात्र त्यांना समजू शकले नाहीत. तरी देखील युद्ध पासू अशा विरुद्ध पक्षाच्या हट्टामुळे श्रीकृष्णांनी युद्धात भाग घेतला. परमेश्वर असल्यामुळे ते स्वतः युद्ध करणार नव्हते, परंतु ज्याला त्याचे सैन्य हवे असेल तो त्याचे सैन्य घेऊ शकत होता आणि ज्याला स्वतः श्रीकृष्ण हवे असतील त्याला ते मार्गदर्शक म्हणून उपलब्ध होते. राजकारणी दुर्योधनाने श्रीकृष्णाचे सैन्य मागून घेतले, तर पांडवांना प्रत्यक्ष श्रीकृष्ण प्राप्त करण्याची तितकीच उत्कट इच्छा होती. अशा प्रकारे श्रीकृष्ण अर्जुनाचे सारथी झाले आणि त्या महान धनुर्धारीचा रथ हाकू लागले आणि आपण भगवद्गीतेचा शुभारंभ होण्याच्या क्षणी पोहोचलो आहोत. दोन्ही पक्ष युद्धाच्या पवित्र्यात उभे आहेत आणि धृतराष्ट्र आतुरतेने संजय आपल्या सचिवाला विचारतो की त्या 2 पक्षाने काय केले. अशा प्रकारे सर्व पृष्ठभूमी सिद्ध आहे आणि जाता जाता या अनुवाद तथा तात्पर्याविषयी एक छोटीशी टीप देणे आवश्यक वाटते. भगवद्गीतेच्या इंग्रजी अनुवादकांनी जो साधारण कित्ता गिरविला आणि तो म्हणजे श्रीकृष्ण या व्यक्तीला दूर सारून स्वतःच्याच कल्पना आणि तत्त्वज्ञान प्रस्तुत करणे हा होय. महाभारताच्या इतिहासाला लोक दंतकथा म्हणतात आणि कोणा एका अज्ञात प्रतिभावाने मनुष्याच्या कल्पनांना सादर करण्याकरिता श्रीकृष्ण हे एक अलंकारिक साधन आहे असेही म्हणतात. अगदीच फार झाले तर तो श्रीकृष्णांना एक गौण ऐतिहासिक व्यक्ती समजतात. तथापि जशी गीता प्रत्यक्ष स्वतःविषयी सांगते त्यानुसार भगवान श्रीकृष्ण हेच गीतेचे लक्ष्य आणि विषयवस्तू दोन्हीही आहेत. वर्तमान अनुवाद आणि त्यांच्या शेवटी तात्पर्य वाचकांना श्रीकृष्णापासून दूर घेऊन न जाता त्याच्या दिशेने अग्रेसर करतात. या दृष्टीने भगवद्गीता जशी आहे तशी हा ग्रंथ अद्वितीय आहे. दुसरी महत्त्वाची अद्वितीय गोष्ट म्हणजे यामुळे भगवद्गीता पूर्णपणे सुसंगत तथा आकलनीय होते. श्रीकृष्ण गीतेचे वक्ता आणि अंतिम उद्दिष्टही असल्याकारणाने हा एकमात्र अनुवाद या महान ग्रंथरत्नाला त्याच्या सत्य स्वरूपात सादर करीत आहे. जय श्रीकृष्ण.